जय झूलेलाल दोस्तों, तव्हांजे लाइ हिकु लेटेस्ट न्यूज़ खणी आई आहियां मां। रिश्तो.com जेको कराईंदो आहे सिंधियुनि जो सिंधियुनि सां रिश्तो। उन्हनि जी पहिरियों ऑफिस हुई निरंकारी भवन जे पासे में, हाणे उहा ऑफिस शिफ्ट थी आहे साधू वासवानी स्टैच्यू जे साम्हूं, जेका चांद अपार्टमेंट आहे उन जे पहिरें माड़े ते। ही वॾो रूम ठहियल आहे जिते ॿई धुरियूं मिलंदियूं आहिनि। तंहिंखां सवाइ छोकिरे छोकिरीअ जे मिलण जे लाइ बि हिते रूम ठहियल आहे। रिश्तो.com वारा तव्हांजे अखे जे लाइ तव्हांखे जॻह बि ॾींदा जिते घटि में घटि 25 माण्हू आराम सां वेही सघनि और उन खां सवाइ सॼे नाश्ते जो बंदोबस्तु उहे ई कंदा आहिनि। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो। कोण म्हणतं पगार देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतं पगार देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। पगार वेळेवर मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। आम्हाला कालपासून असं झालंय, सन्माननीय महापौरांनी 12 वाजता सांगितलं, महापौर मॅडमनी सांगितलं होतं 12 वाजता पगार होईल। सन्माननीय महापौरांचा देखील आदर सन्मान या ठिकाणी केला। रात्री महापौरांनी सांगितलं होतं की 12 वाजेपर्यंत पगार होईल, म्हणून आम्ही काय केलं, पगार त्याच्यावर मेसेज टाकून आम्ही उठतो। काय माहिती का, पगार गेली 1 तारखेपासून आता देतोय, उद्या देतोय, आता देतोय, उद्या देतोय। हे कशा पद्धतीने चाललंय? सॉफ्टवेअर काय 2.5 करोड 3 करोड सॉफ्टवेअर खरेदी कर। तुम्ही काय कामं करणार आहे? मग तुम्ही कामं काय अधिकारी म्हणून काय कामं करणार आहे? काहीच काम नाही करू शकत। 2 मिनिटं जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, किती दिवस नाही करणार? आम्ही उठणार नाही। अरे किती वेळा सहन करायचंय? आता पण सकाळी 11 वाजल्यापासून फोन करतोय, पगार टाकतोय, मग शेवटी मला इथे ऐका सरांचं म्हणणं की मी झालेला गेलेला मी, अरे तुम्ही या, तुम्ही मला समाधान होती ना, काय हा की झालाय या तुम्ही आज दिवाळी तर नाही, 7 तारीख आहे, 6 तारीख आहे दिवाळी। माननीय आयुक्त तर बाजूला ठेवा, माननीय महापौर प्रथम नागरिक ह्या स्वतः बोलल्या की 12 वाजता पगार होईल, तरी पगार दिला गेला नसेल तर चुकी कोणाची? तुम्हाला पूर्ण वस्तुस्थिती माहिती आहे का? मला पूर्ण वस्तुस्थिती माहित नाही असं मी समजतो। पगार देणं तुमचं काम आहे का माझं काम आहे? साहेब मला एक सांगा, पगार अहो ती माहिती कशाला पाहिजे? मला सांगा, लोकांचे 5 तारखेनंतर कटिंग होतात, त्यांचा इंटरेस्ट जातो, तो कोण महापालिका देते का? पगार तर वेळेवर दिला पाहिजे, तुम्हाला माहिती आहे। मला सांगा मी साहेब, आम्ही दुसऱ्या महापालिकेचा विषय घेत नाही, आमच्या महापालिकेचा अहो विषय तुम्ही दरवेळेला काय स्वतःला बॅलिस्टर अंदुले सारखं काय वागता तुम्ही लोकांबरोबर? असं नका वागू। आणि तुम्ही स्वतःला काय समजता? नाही, मी अंतुले जर आहे तर तुम्ही काय करता? तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार तर वेळेवर द्या। तुम्ही काय करता आम्हाला माहित नाही, पण यांचा तर पगार द्या वेळेवर। मग तुम्ही बी काय करता हे पण मला माहिती। आम्ही काय करतो? आम्ही चोऱ्या नाही करत। तुम्हाला माहित आहे आम्ही काय करतो? आम्हाला माहित आहे। आम्ही कर्मचारी वापरू मी वापरायची काय गरज नाही। विषय कसं बोलणं त्यांना माहिती आहे का? कामाचं बोला। अहो मला सांगा, कामाचं बोला। आम्ही पगाराचं विचारतोय तुम्हाला माहिती वस्तुस्थिती वस्तू तुम्ही सांगा ना आता। मग झालेलं आहे ना? अहो झालेला मग सांगा ना, आम्ही 11 वाजल्यापासून बोलतोय। कुठे बसले 11 अहो, वाजता? तुम्हाला मेसेज तर आले पाहिजे कुठे लोकांचे। बसले 11 वाजता? अहो आम्ही खाली कुठे बसलो। बोलले मला 11 वाजता? कुठे बसले? मग पगार झालेला म्हणजे तुम्ही पगार फोन वेळ केला, फोन कुणाला केला? महापौर साहेब मॅडमला फोन कुणाला केला? मला केला का? अहो पगार वेळेवर होत का नाही त्याचं कारण सांगितलं पाहिजे तुमच्यानं। जरा अभ्यास व्हा। आम्ही तुम्हाला विचारतो, मला केला फोन? ते फोन कशासाठी करायचे त्यांना? तुम्ही पगार झाला तर जाहीर करा ना, पगार झाला। आम्हाला इथे यायची गरज काय लागेल? युनियन आहे ना? युनियन असो, बाजूला ठेवा ते युनियन। पण मी काय तुम्हाला इथं कोण बसते तेच माहित नाही, तुम्हाला या ठिकाणी कोण काय करतं तेच माहित नाही। नसू द्या ना माहिती, माझं काम नाही करेल, तुम्ही काय करता त्याच्याशी माझं कर्तव्य नाही। बर ठीक आहे, तुमचं कर्तव्य काय? आताच म्हणले ना माझं जे काम तुमचं कर्तव्य काय? तुम्ही पगार कसला घेता आमच्या महापालिकेचा? 7 पेचा फरक घेता तुम्ही। 7 पेचा स्वतः घेता, 7 पेचा फरक स्वतः घेता, कामगारांना बाकी ठेवता। बाहेर पाठवते ना, जनमनाची ठेवा जरा। तुम्हाला आहे, तुम्हाला आहे, मी पण बोले ना। काय करणार? तुम्हाला आहे, तुम्ही करणार काय? तुम्ही करणार काय?
तुम्ही काय 60% घेऊन मोठे झाले म्हणून आम्हाला दम देता? हो, एक- 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 हो, बाहेर काढा. विषय नाही. नाही, तुम्ही मोठे तुम्हाला दम देणार का आम्हाला? हो, कशासाठी दम देणार तुम्ही? नाही, दम द्यायचा काय प्रश्न आहे तुमचा? असं नव्हतं काय नाही. नाही, दम द्यायचा काय प्रश्न आहे? तुम्ही आमचं- पेमेंटचं काय ते बोला ना साहेब. सांगितलेलं समजते काय माणसाला? आपण सांगा ना तुम्ही नीट. आमच्या महापौरांचा तुम्ही आदर सन्मान नाही केला रात्री 12 वाजेपर्यंत. तुम्ही काय देखा पेमेंट देखी झाला काय किंवा ते? नाही झाला टाकलं तुम्ही दम देता का आम्हाला महापौरांनी कोणाला इथे? सांगितलं? आमचा महापालिकेचा पगार घेऊन तुम्ही कर्मचाऱ्यांना इथं काय चिनवणार काय ते? वरून तुम्ही यांना सांगताय. बाहेर काढा. चला सर, चला साहेब. यांची वेळ संपली आता. चला. साहेब, तुम्ही बोलवलं नाही. आम्ही बळजबरी- अरे, आता अभ्यास करून येत जाऊ आहे पुढे. नाही, तुम्ही बोलवलं कुठला अभ्यास करायचा? आम्ही बाहेरच बसलो. अभ्यास करायचा का? वर्षभराचा करून येऊ का अभ्यास? परीक्षा द्यायची का आम्हाला? हो साहेब आपल्याकडे knowledge मिळत नाही. परीक्षा द्यायची का आम्हाला? चला, चला, हो. आज आमचे लेखा अधिकारी अतिशय हुशार आणि नामवंत आहे आमच्या उल्हासनगर शहरामध्ये. त्यांच्या दालनाच्या बाहेर आम्ही हे आंदोलन घेतलं. कारण 1 तारखेला पगार होणार, आज 6 तारीख आहे. दररोजच्या गोष्टी ऐकून ऐकून कामगारांना देखील वैताग आलेला आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलं. धरणे आंदोलन केल्यानंतर पगाराचा चेक गेलेला आहे. 5 वेळेपर्यंत पगार सर्वांच्या खात्यामध्ये जमा होतील. परंतु हे कारण सांगण्यापेक्षा जर 1 तारखेला जर पगार केले तर आम्हाला या ठिकाणी धरणे आंदोलन करायची गरज नाही कुठल्याच संघटनेला. आलं लक्षात? सन्माननीय महापौरांनी काल सांगितलं होतं की रात्री 12 वाजले तरी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पगार होतील. हा लेखा अधिकारी कोणाचं ऐकून काम करतो? हा प्रशासन चाललंय काय, कशा पद्धतीने चाललंय माहित नाही. हवं इथे जर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रक्षण करणारा लेखा अधिकारी नसेल त्याला लाताना मारला पाहिजे अशा अधिकाऱ्याला. आज तर वाचलाय तो बिचारा, परंतु त्याची पार्श्वभूमी 4 वर्षाची येत्या काही 8 दिवसामध्ये मी प्रेस कॉन्फरन्सद्वारे सर्व जनतेला आमच्या शहरातील नागरिकांना दाखवेल आणि यांनी केलेले करारनामे मला दाखवायची आता वेळ आलेली आहे. कर्मचाऱ्याच्या हितासंदर्भात रक्षण नाही करायचं, इतरांच्या संदर्भामध्ये पैसे वाटायचे आणि आमच्याकडे पैसे मिळणार नाही ना. आमच्याकडे टक्केवारी इकडे मिळते बाहेर वाटल्यानंतर. म्हणून अशा पद्धतीने असलेल्या गुरमट अधिकाऱ्याच्या बाबतीत आज आम्ही निषेध करतो आणि भविष्यात 8 दिवसामध्ये मी कॉन्फरन्सद्वारे हे सगळं जाहीर करेल आणि त्याच्या बाबतीमध्ये उलगडा करेल आणि त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. नेमकं काय झालं कॅबिनमध्ये आम्ही कॅबिनमध्ये हक्क मागायला जातो, दिवाळी मागायला नव्हतो गेलो. कर्मचाऱ्यांचा हक्क मागणं आमचं काम आहे, संघटनेचं काम आहे. त्याला जर त्या ठिकाणी बसून वेळ नसेल, कर्मचाऱ्यांना 7 पेचा फरकाची रक्कम मिळत नाही, तुम्हाला 7 पेची फरकाची रक्कम सर्वांना मिळते. म्हणजे अधिकारी फक्त या ठिकाणी सगळं गुन्हा संपन्न करणार आणि इथे सफाईचं काम करणाऱ्या लोकांना तुम्ही बाजूला ठेवणार असेल, तुमच्यावर आम्ही येत्या 8 दिवसामध्ये या संदर्भामध्ये मी स्वतः पोलिसांना जाऊन गुन्हा दाखल करणार आहे. तुम्ही केलेले भोगायचे आणि ते पापाचं फळ भोगावं लागेल. कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले तर महाराष्ट्र नगर सेनेकडून वेतनच्या बाबत काय सांगाल? तुमच्यावर खूप आरोप केले त्यांनी. बघा, संघटनेचं काम संघटना करत आहे. त्यांना कोणतीही गोष्ट एक पूर्व सूचना न देता आलेत ते. आणि ह्या महिन्याचा पगार जो लेट झालाय 1, 2, 3 तारखेला सुट्टी होती आणि नवीन आम्ही EHRMS प्रणाली आणलेली आहे, त्यामुळे विलंब झालेला आहे. शासनाकडून अद्यापही एप्रिल आणि मेचं सुद्धा अनुदान आलेलं नाही. असं असतानाही आम्ही आज पगार केलेला आहे. नवनिर्माण सेनेने कोणतीही माहिती न घेता, पूर्वसूचना न देता आंदोलन केलं असं आमचा समज आहे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।